नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी गणित त्यातील प्रकरण 7वे चलन आपण अभ्यासणार आहोत. स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द व्हेरिएशन्स. Let us see what they have been given. If the rate of the notebook is rupees 240 per dozen, what is the cost of 3 notebooks? Also find the cost of 9 books, 24 notebooks and 50 notebooks and complete the following table. आपल्याला काय दिलेलं आहे बघा, मराठीमधून आपण बघूया. 1 डझन वह्यांची किंमत 240 रुपये आहे. तर 3 वह्यांची किंमत, 9 वह्यांची किंमत, 24 वह्यांची किंमत आणि 50 वह्यांची किंमत किती हे काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने दिलेली आहेत बघा सारणी. आपण ती सारणी आपल्याला पूर्ण करता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा भाग लक्षात घेता येईल. आपल्याला सारणी जी दिलेली आहे आपण ती सारणी बघूया बघा. आपल्याला काय दिलेली आहे, वह्याची किंमत, नंबर ऑफ नोटबुक्स किती दिले आहेत, 12 वह्या दिलेल्या आहेत. कॉस्ट ऑफ इन रुपीज आणि पैशाची त्याची किंमत किती दिलेली आहे बघा, 240. जर 12 वह्या असतील तर 240 किंमत आहे. आणि मग त्याच्यावरून त्यांनी सारणी दिली बघा, 1 वही असेल तर 20 रुपये, म्हणजे एका वहीची किंमत किती आहे, 20 रुपये आहे. आता मग याच्यावरून तुम्हाला सांगायचं बघा, मग 3 वह्यांची किंमत किती होईल. 12 वह्यांची 240 सांगितलेली आणि एका वहीची पण सांगितलेली, एका वहीची 20 रुपये किंमत सांगितलेली आहे. मग 3 वह्यांची किंमत किती होईल, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय बघा. तुम्हाला त्याच्यासाठी फक्त वेळ किती मिळणार आहे, 10 सेकंद वेळ मिळणार आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की जर एका वहीची किंमत 20 रुपये असेल तर 3 वह्याची किंमत आपल्याला काय सांगता येईल बघा, 20 गुणिले 3 म्हणजे किती लिहिणार आहे आपण, 60 रुपये आपल्याला इथं सांगता येईल. ठीक आहे, काय हरकत नाही. तसंच 9 वह्याची किंमत काय होईल बघा, 20 9 180. आपल्याला किती लिहिता येईल इथं, 180 लिहिता येईल. तसंच 24 गुणिले 20 म्हणजे 24 दोन्ही 48, 480 रुपये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण लिहिलेलं आहे बघा. सुरुवातीला काय लिहिलंय, जर एक वहीची किंमत 20 असेल तर 3 वह्याची किंमत आपल्याला किती लिहिता येत असते इथं, 60. 20 गुणिले 3 म्हणजे 20 त्रिक 60. 9 असेल तर काय लिहिणार आपण बघा, 180. 9 दोन्ही 18, 180. त्यानंतर 24 वह्यांची किंमत किती होईल मग, 24 दोन्ही 48, 480. तर साधारणतः आपल्याला हा गुणाकार लक्षात घेता येईल. आता 50 असेल, एका वहीची किंमत 20 असेल तर 50 वह्यांची किती येईल, 5 दोन्ही 10 आणि वरचे 0 म्हणजे किती लिहिता येईल आपल्याला, 1000 रुपये आपल्याला लिहिता येतात बघा. इथं 1000 कसे आले, ह्या दोघांचा गुणाकार करतोय आपण. प्रत्येक संख्येचा 3चा आणि 20चा गुणाकार केला, 9 आणि 20चा गुणाकार केला, 24 आणि 20चा गुणाकार केला आणि 50 आणि 20चा आपण इथं गुणाकार करतोय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण गुणाकार केलेला आहे. एका वहीची ज्यावेळेस आपल्याला किंमत मिळत असते त्यावेळेस आपण काय केलेलं आहे बघा, 20 गुणिले 3 म्हणजे 60 आलं, 9 गुणिले 20 म्हणजे 80 आलं, 24 गुणिले 20 म्हणजे 480 आणि 50 गुणिले 20 म्हणजे 1000. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने ही किमती काढता येत असतात. आपण अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवत असतो. हे आपल्याला माहित आहे, हे आपल्याला लक्षात घेता येईल. हे आपण अशा पद्धतीने उदाहरण सोडवलेलं. फ्रॉम द अबाउट टेबल वी सी द रेशो ऑफ द नंबर्स नोटबुक अँड देअर कॉस्ट y. Each pair is 1/20, so it is a constant. The number of the notebook and their cost are the same proportion. In such a case, if one number is increased, then the other number increase the same proportion. आपल्याला याला आपण डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणणार आहोत बघा. इफ वन नंबर इज इन्क्रीज देन द अदर नंबर इज इन्क्रीज देन द सेम प्रपोर्शन. जर आपण पहिली संख्या वाढली म्हणजे वह्याची संख्या वाढली तर वह्याची किंमत वाढत असेल. इथं वह्याची संख्या कमी झाली की किंमत कमी होते. पुन्हा वह्याची संख्या 3 पेक्षा वाढली तर पुन्हा किंमत वाढते. इथं कमी जास्त जशा किमती होतील तशी पहिली किंमत वाढली तर जर दुसरी पण किंमत वाढत असेल तर आपण याला काय म्हणत असतो बघा, सेम व्हेरिएशन किंवा डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणत असतो. आपल्याला ह्याला पण डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणत असतो. ठीक आहे, आपण मराठी माध्यमामधून पण बघूया बघा. आपल्याला काय सांगता येईल, जर वरील सारणीवर असे दिसते की प्रत्येक जोडीतील वह्यांची संख्या x आणि त्यांची किंमत y यांचे गुणोत्तर 1/20 असे आहे, ते स्थिर आहे. हे गुणोत्तर जे आहे ते स्थिर आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. प्रत्येक वेळेस जर तुम्ही बघितलं तर इथं काय बघा, 3 आणि इथं किती आलं आपलं 60 आलं, म्हणजे 20 त्रिक 60. 9 गुणिले 20 आपण ऍक्च्युअली गुणाकार तसं केलेलं होतं. मग प्रत्येक ठिकाणी काय येणार, 1/20 1/20 1/20 सगळ्यांचं गुणोत्तर जे आहे ते 1/20 असंच आपल्याला येणार आहे.
या वह्यांची संख्या आणि त्यांची किंमत समप्रमाणात आहे. आपण हे जे प्रमाण आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे बघा, समप्रमाण असं म्हणलेलं आहे. सम आणि आपल्याला काय बघायचं, व्यस्त प्रमाण बघायचं. समप्रमाण आहे. अशा उदाहरणात दोन पैकी एक संख्या वाढली की दुसरी पण संख्या त्याच पटीनं वाढत असते. म्हणजे जर वह्याची संख्या इथं वाढली तर त्याची किंमत वाढत असते. इथं वह्याची संख्या कमी झाली तर त्याची किंमत कमी होत असते. पुन्हा संख्या वाढली तर पुन्हा किंमत वाढेल. पुन्हा संख्या अजून वाढलेली आहे, पुन्हा आणखीन वाढेल. तर साधारणतः पहिली किंमत जर वाढत असेल तर दुसरी किंमत जर त्यामुळे वाढत असेल तर अशा स्वरूपाच्या चलनाला काय म्हणलेलं आपण, समप्रमाण असं म्हणलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काय हरकत नाही, आपल्याला पुढचा भाग बघता येईल. याला आपण काय म्हणलेलं आहे, समप्रमाण किंवा डायरेक्ट व्हेरिएशन. आपल्याला त्याला समचलन असं म्हणलेलं आहे. एक्स आणि वाय समचलनात आहेत, प्रमाणात आहेत. हे विधान एक्स आणि वाय समचलन आहेत किंवा एक्स आणि वाय यामध्ये समचलन आहे असे लिहिता येते. तसेच हे विधान चिन्हाचा वापर करून एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असे लिहिता येते. आपण कसं लिहितो बघा, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. हे कशाचं चलनाचं चिन्ह आहे बघा. आपल्याला अल्फा सारखं जे दिसतंय ते कसं आहे, चलनाचं चिन्ह आहे. म्हणजे समचलन असेल किंवा व्यस्त चलन असेल तर हे आपण चिन्ह वापरलं की आपल्याला काय दिसत असतं, याचा अर्थ काय, चलन, व्हेरिएशन असं म्हणलेलं आहे. आपण याला अल्फा चलन हे ग्रीक अक्षर आहे आपल्याला लक्षात घेता येईल. एक्स समचलनात वाय हे समीकरणाच्या रूपात एक्स बरोबर के वाय असे लिहितात. म्हणजे हे जर बरोबर चिन्ह काढलं बघा, अल्फाचं चिन्हाच्या जागी काय लिहिलं आपण, बरोबर के. या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं, नुसतं बरोबर लक्षात ठेवायचं नाही तर काय लक्षात ठेवायचं, बरोबर के. एक्स आणि वाय सारखंच आहे, इथं एक्स आणि वाय आहे, फक्त इथं अल्फाच्या जागी काय लिहिलं आहे बघा, बरोबर के. म्हणजे असं आपण काय लिहिलेलं असतं, बरोबर के. जर आपल्याला बरोबर चिन्ह वापरायचं असेल तर तिथं काय लिहावं लागतं, के पण लिहावं लागतं. के हा स्थिरांक असतो, स्थिर पद आहे. के इज अ कॉन्स्टंट, आपल्याला त्याला काय म्हणता येईल, के इज अ कॉन्स्टंट. म्हणून एक्स बरोबर के वाय आणि मग के ची जर किंमत काढायची असेल तर एक्स छेद वाय बरोबर के असं आपल्याला लिहिता येईल. ही चलनाचे समीकरण आहे आणि के हा चलनाचा स्थिरांक आहे असं आपल्याला लिहिता येत असतं किंवा असं आपल्याला सांगता येत असतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आणखीन इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातून पण ते समजून घेता येईल. आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, डायरेक्ट व्हेरिएशन, द स्टेटमेंट एक्स अँड वाय आर इन द सेम प्रोपोर्शन. आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आपण बघतोय हे सेम प्रोपोर्शन मध्ये कधी असतील हे आपल्याला बघायचं आहे किंवा सेम प्रोपोर्शन मध्ये असताना आपल्याला काय सांगता येईल बघा, कॅन बी रिटन ॲज एक्स अँड वाय आर इन अ डायरेक्ट प्रोपोर्शन ऑर डायरेक्ट व्हेरिएशन अँड देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. युजिंग द मॅथमॅटिकली सिम्बॉल इट कॅन बी रिटन ॲज एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. अल्फा is a Greek letter used to denote the variation. आपल्याला व्हेरिएशन दाखवण्यासाठी आपण कशा चिन्हाचा उपयोग केलेला आहे बघा, अल्फाचा. एक्स अँड वाय, एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय इज रिटेन इन द फॉर्म ऑफ द इक्वेशन एक्स इज इक्वल टू के वाय. वी आर सबस्टिट्यूटिंग द इज इक्वल टू के फॉर द अल्फा. अल्फासाठी आपण बरोबर के असं चिन्ह वापरतोय. वेअर के इज अ कॉन्स्टंट सो वी कॅन राईट हिअर के एक्स इज इक्वल टू के वाय और एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के इज द इक्वेशन ऑफ द डायरेक्ट व्हेरिएशन वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ द व्हेरिएशन. सो वी कॅन राईट हिअर के इज द कॉन्स्टंट ऑफ द व्हेरिएशन. Observe the how following statements are written using the symbol. Area of a circle is directly proportional to the square of and its radius. So we can write here area is denoted by A, radius is denoted by R. So we can write here area is directly proportional to the square of the radius. आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ जे कसं आहे हे त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समानुपाती आहे, समप्रमाणात आहे. प्रेशर ऑफ अ लिक्विड P is varies directly as the depth of the liquid. जे द्रवाचा जो दाब आहे तो कशावर असतो, त्या द्रवाच्या खोलीवर अवलंबून असतो. म्हणून आपण काय लिहिलं बघा, स्टेटमेंट इज रिटन ॲज P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू D. P आणि D हे समप्रमाणात आहेत. आपल्याला खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा, आपण ते एक्झाम्पल पण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. युजिंग द डायरेक्ट व्हेरिएशन आपल्याला काय दिलेलं आहे बघा, एक्स व्हेरिएस डायरेक्टली वाय व्हेन एक्स इज इक्वल टू 5. एक्स आणि वाय मध्ये समचलन आहे आणि एक्स बरोबर जर 5 असेल आणि वाय बरोबर जर 30 असेल. फाइंड द व्हेरिएशन अँड द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. त्या जे समीकरण आहे त्याचा स्थिरांक शोधायचा आहे आणि ते समीकरण शोधायचं. एक्स व्हेरिएस डायरेक्टली वाय that it is as x directly proportional to y. So what we can write here, x is equal to ky. So k is a constant. So what we can write here, k is equal to 5/30. आता इथं काय बघा, k x च्या जागी x ची किंमत लिहिली 5, y च्या जागी y ची किंमत लिहिली 30
आणि के आहे. मग इथं काय होईल, पक्षांतर होईल, 30 इकडे गुणले इकडे आल्यानंतर भागिले झालं, 5/30 म्हणजे 5 1 5 5 1 30 1/6. दिस इज द कॉन्स्टंट ऑफ द व्हेरिएशन. आपण याला काय म्हणूया, कॉन्स्टंट ऑफ द व्हेरिएशन. आणि हीच किंमत पुन्हा इथं लिहायची जिथं आपण के कॉन्स्टंट लिहिलेलं आहे. and then that will be the equation of the variation. So what we can write the equation of variation? Equation of variation is x is equal to ky, that is x is equal to y by 6. So we can write here y is equal to 6x. आपण दोन्ही तिन्ही पद्धतीने असं लिहू शकतो. साधारणतः आपल्याला अशा पद्धतीची उदाहरणं इथं अभ्यासायची आहेत. आपल्याला इथं 7.1 अभ्यास बघूया बघा. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉल्स. आपल्याला खालचे जे स्टेटमेंट आहे ते सिम्बॉल वापर करून आपल्याला सोडवायचे आहेत. कसं आपल्याला लिहिता येईल बघा. काय दिलेलं आहे स्टेटमेंट, सर्कम्फरन्स सी ऑफ ए सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. आपल्याला जो परिघ आहे तो परिघ कशाशी समानुपाती आहे, C is directly proportional. We are just using the symbol directly proportional. So we can write here C is the circumference of a circle. So we are just using the pen. And what we can write here? Let us see. C is directly proportional. Sorry, C is directly proportional. This is the C for the circumference is directly proportional to the R. त्रिज्येच्या समानुपाती असतो, डायरेक्ट व्हेरिएशन असतो. मग C is directly proportional to R. So we can write here C is directly proportional R असं आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण पुढचं एक्झाम्पल बघूया बघा. आपल्याला काय लिहिता येईल, consumption of petrol in liter in a car and the distance traveled by the car D are the direct variation. Consumption of the petrol, it means the L is directly proportional to distance. So what we can write here, L, we are just using the red pen, L is directly proportional to distance traveled by car. एका कार मधले पेट्रोल आणि त्याने आक्रमलेलं अंतर हे एकमेकांच्या समप्रमाणात आहेत, हे आपल्याला इथं दिलेलं आहे. मग L is directly proportional to D. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं हे दाखवता येऊ शकतं. L is directly proportional to. Complete the following table considering that the cost of the apples and their number आर इन द डायरेक्ट व्हेरिएशन. आपल्याला तर डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये दिले आहेत बघा. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय असलं पाहिजे, प्रत्येक वेळेस हा जो रेशो आहे तो सारखा आला पाहिजे. 1/8 म्हणजे एक ऍपल 8 रुपयाला आहे, तर 4 किती आले बघा, 4 8 32. आता प्रत्येक वेळेस काय करायचं बघा, ह्या एक ची किंमत काढल्यामुळे प्रत्येकाला 8 ने गुणले की आपल्याला होऊन जाईल. आणि जर खालची किंमत असेल तर त्याला डिवाइड करावं लागत असतं आपल्याला. आणि आपल्याला जर ते फॉर्म्युल्यातून सोडायचं असेल तर आपण बघूया ते पण. 1/8 इथं काय येणार आहे, 4 8 32. आता ह्याला 8 ने भागलं तर काय होईल, 8 7 56 म्हणजे 7. इथं काय येणार आहे बघा, 7 येईल. आपल्याला लिहून घेऊया आपण 7. त्यानंतर काय येईल बघा, 12 8 96 96. आणि त्यानंतर ह्याला काय करायचं, आपल्याला 8 ने डिवाइड करायचं. 8 2 16 आधी 2 येईल, 8 2 16 आणि वरचं 0 म्हणजे 20 ऍपलची किंमत काय येणार आहे, 160 येणार आहे. तर साधारणतः आपल्याला हे जे बॉक्स आहेत ते अशा पद्धतीने बॉक्स इथं भरता येणार आहेत. आपल्याला जे प्रॉपर मेथड नाही तर ते प्रॉपर मेथडनं सोडत असताना आपल्याला वर्ड पेजचा आपण उपयोग करून बघूया आपल्याला कसं सोडता येईल. हेच एक्झाम्पल, हा जो बॉक्स आहे तो आपण बघूया वर्ड पेजवरती आपल्याला कसा सोडता येईल. यातले 3 एक्झाम्पल दिलेले आहेत, तर आपण त्यातले 2 एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करूया. एक पहिलं आणि हे दुसरं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण वर्ड पेज. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उदाहरण सोडवता येईल बघा. आपल्याला काय दिलेलं आहे, x is directly proportional to y. We are just inserting the symbol directly proportional. We can use the word page, so we can be used some symbols which is directly proportional to. We can just insert the symbol directly proportional to y. We are just using x is directly proportional to y. So what they have been given, just write below. So we can write here x is equal to, what is the value of x? X is equal to 1. And what is the value of y? Y is equal to 8. So these are the values of 8. So these are the values, x is equal to 1 and y is equal to 8. Now how we can solve this, let us see. We just copying here, x is directly proportional to y. Now what we can write here, x is equal to ky. So k is a constant. We just write here as like this, dash 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 in the bracket, k is constant. K is a constant. So we can write here as k is a constant. So what we can write here, taking this x upon y is equal to k. We are just writing the value of k. And what we can write here, x upon y, we just adding the formula
we are just using the formula x upon y is equal to k. So this is our formula. We are just using k is equal to k. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुस्तकात वहीमध्ये सुद्धा सोडवताना असं सोडवायचं आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट, म्हणजे आपल्याला इक्वेशन लिहायचं असतं. पहिल्यांदा आपण काय लिहिले बघा, द व्हॅल्यू ऑफ x. आपल्याला इथं काय लिहायचं आहे ह्याच इक्वेशन मध्ये. सो वी कॅन जस्ट कॉपी दिस इक्वेशन अँड वी कॅन जस्ट राईट हिअर 1. व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 1. वी आर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ x अँड y. So value of is y. So this is our value of k. k ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. k ची किंमत आपण ज्यावेळेस ह्या वरच्या इक्वेशन मध्ये ठेवू त्यावेळेस आपल्याला काय होईल बघा, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. जस्ट वी आर रायटिंग अपोजिट और इन फ्रंट ऑफ द गिवन इक्वेशन. सो लेट अस टेक a new tool. So we can write here. Now what we can write here, just write this equation again. We are just writing. ह्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लिहायचे तुम्ही थोडं सुद्धा इथं चेंज करायचं नाही. आणि आपण इथं काय करायचं बघा, के ची किंमत सबस्टिट्यूट करायची आहे. इथं x इज इक्वल टू के लिहिले की आपल्याला काय करावं लागतं, के ची किंमत सबस्टिट्यूट करावी लागत असते. इथं आपण के ची किंमत फक्त सबस्टिट्यूट करतोय 1/8. नाउ दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. जसं इथं के इज अ कॉन्स्टंट लिहिलेलं आहे तसं आपल्याला काय लिहावं लागत असतं, ह्या दोन गोष्टी लिहाव्या लागत असतात कंपल्सरी. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपण करूया ऍडजस्ट. इथं जे काय प्रिंट मिस्टेक झालेले आहेत, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. वी आर जस्ट कम्प्लिटिंग द ब्रॅकेट, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो वी कॅन राईट हिअर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. We just decreasing the size so we can read in a single line. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, लेट अस सी नाउ. आता आपल्याला काय करायचं बघा, दुसऱ्या किमती काढायच्या आहेत. आता इथं कुठली किंमत दिलेली आहे, y ची दिलेली आणि x ची किंमत काढायची आहे. मग ज्या किमती आपल्याला काढायच्या आहेत ती फक्त किंमत सोडायची आणि हेच इक्वेशन घेऊन आपण प्रत्येक वेळेस एक्झाम्पल सोडवायचं आहे. कारण हे काय झाले, आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन झालेलं आहे. आपण कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. एंटर करूया आपण. इथं कॉपी पेस्ट होईल x. आता इथे दिलेली किंमत कोणाची आहे बघा, y दिलेली आहे 56. बट y इज इक्वल टू y is equal to 56. So substituting the value, आपल्याला काय करायचं आहे, ह्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. कंट्रोल C अपॉन कंट्रोल V. 56 8 7 56. म्हणजे इथं आपल्याला काय करता येईल बघा, भाग घालवता येईल. आपण भाग घालवल्यानंतर काय होईल बघा, कितीचा भाग बसेल, 7 चा भाग बसेल. 8 1 8 8 7 56. सो व्हॉट वी गेट द. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करता आलं बघा, x बरोबर 12 होतं, ती किंमत ठेवली. 12ची जागी x च्या जागी 12 ठेवलं. 1/8 इज इक्वल टू y. 8 हे इकडे भागिले होते, इकडे आल्यानंतर गुणले झालं म्हणून 12 8 96. 96 बरोबर y. म्हणून y ची किंमत आपल्याला किती लिहिता आली, 96. मग आपण इथं सबस्टिट्यूट केली बघा, y इज इक्वल टू 96. तसंच y ची किंमत पण, x ची किंमत पण आपण पहिली आधीची आलेली 7 इथं लिहून घेतलेली आहे. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने हे उदाहरण जे आहेत ते सोडवता येत असतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे जे दुसरं नंबरचं एक्झाम्पल होतं ते आपण इथं सोडवलेलं आहे. आपल्याला हा भाग इथं लक्षात घेता येईल. त्यानंतर m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n अँड व्हेन m इज इक्वल टू 154 अँड n इज इक्वल टू 7, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m व्हेन n इज इक्वल टू 14. आपण हे पण एक उदाहरण सोडून बघूया बघा आजच्या तासाला. म्हणजे आपल्याला आजच्या तासाला डायरेक्ट व्हेरिएशन हा भाग समजून घेता येईल. बाकीची जी उदाहरणं आहेत, 2 उदाहरणं आहेत, 3 उदाहरणं राहतात, ते तुम्ही सोडवा. आणि जे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही ते शेअर करा. तुम्हाला डिस्क्रिप्शन जो आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाईल. त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि तुमचं जर होमवर्क जे आहे ते तुम्ही मला टाकत चला. विशेषतः नवभारत विद्यालय दारफळ मधल्या विद्यार्थ्यांना असं सांगणं आहे की तुमची जी ऑनलाईन प्रेझेंटी आहे, तुम्ही ऑनलाईन तासाला हजर असता ऑफलाईन तासाला, तर ते आपल्याला शासनाला कळवायचे आहे. तर तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहाल त्यावेळेस तुम्ही कमेंटमध्ये प्रेझेंटी तुमची नोंदवा. म्हणजे तुमचं फक्त नाव टाका, म्हणजे याचा अर्थ मी तुमची प्रेझेंटी लावणार आहे तिथं ऑनलाईन मध्ये. ऑनलाईन जी ज्यावेळेस नोंदणी होईल त्यावेळेस तुमची प्रेझेंटी मला तिथं लावायला सोपी पडेल. तर ठीक आहे, काही हरकत नाही. जर तुमची काही शंका अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्हाला मेसेज उत्तर दिलं जाईल. ठीक आहे, काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया, ते पण आपल्याला वर्ड पेज वरती सोडवता येईल. ठीक आहे, आपल्याला कसं सोडवता येईल बघा हे एक्झाम्पल.
जस्ट कॉपी दिस एक्झाम्पल. m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह आहे, आपल्याला ते काढून डायरेक्टली प्रोपोर्शनल जे चिन्ह आहे ते वापरलं पाहिजे. आता ही थोडीशी अडचण तेच असते, आपण इथं वर्ड मध्ये सिम्बॉल इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे, आपण इथे सिम्बॉल इन्सर्ट करूया. ठीक आहे, आपल्याला आता उदाहरण व्यवस्थित वाचता येईल, रीड होईल, म्हणजे आपल्याला समजून घेता येईल. बघा, if m and n are in direct variation or direct proportion and when m is equal to 154, m ची किंमत दिलेली आहे 154, n is equal to 7, then find the value of m when n is equal to 14. आपल्याला m ची किंमत काढायची आहे. आपल्याला काय दिलेलं आहे बघा, आपण जे दिलेले एक्झाम्पल आहे ते आपण सोडून घेऊया. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय लिहावं लागेल, इथं m is directly proportional to n as it is. आपण लिहून घेऊया बघा, m is directly proportional to n. कंट्रोल सी कंट्रोल व्ही, m is directly proportional to n आपण घेतलेलं आहे. आणि आपल्याला काय लिहिता येईल बघा, m is equal to kn. प्रत्येक वेळेस आपल्याला हे लिहायचंच आहे बघा, कंपल्सरी. आणि डॅश 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 करून आपण काय लिहिणार आहे इथं, इन ब्रॅकेट k is a constant. k is a constant हे आपल्याला काय करायचं, कंपल्सरी लिहायचंच आहे. m बरोबर kn. देअरफॉर चं आपण म्हटलं तर सिम्बॉल इन्सर्ट करूया. बघा, आपल्याला वर्ड मध्ये असेल तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तिथं ऍडजस्ट करता येत असतात, मग आपण वर्डचा वापर करून उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, देअरफॉर चा सिम्बॉल आपल्याला इन्सर्ट करा. देअरफॉर m is equal to kn. आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत कंपल्सरी ते आपण वापरण्याचा प्रयत्न करत असतो. m is equal to kn. आता आपल्याला काय करायचं बघा, m दिलेला आहे, n दिलेला आहे. आता हे जे आहे ते इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला काय लिहिता येईल बघा, बट m is equal to लिहावं लागेल, but m is equal to 154 and n is equal to 7. आपल्याला m आणि n च्या किमती इथं दिलेल्या आहेत बघा. आपण ह्या किमती आपल्याला काय करतात, सबस्टिट्यूट करता येत असतात. आपल्याला ह्याचा जो आहे फॉर्म्युला सुद्धा इथे यूज करता येईल. k is equal to, so what we can write here, k is equal to m upon n. आपल्याला तो फॉर्म्युला इन्सर्ट करूया आपण m upon n चा. थोडंसं ठीक आहे, काय हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला 1 मिनिट वेळ गेला तरी चालेल, पण तुमच्या समक्ष उदाहरण सोडवल्यानंतर तुम्हाला उदाहरणं जास्त समजत असतात. मी जर ऑलरेडी सगळं टाईप करून ठेवलं तर तुम्हाला काय ते समजणार नाही किंवा काय चालू आहे हे लक्षात येत नाही. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर, k is equal to mn. सो वी कॅन राईट हिअर अपॉन. नाउ वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ m. m ची किंमत आपल्याला ठेवता येईल बघा, किती आहे m ची किंमत 154 डिवाइडेड बाय n ची किंमत किती आहे 7. आपल्याला काय करता येईल बघा, 7 ची किंमत 7 ने डिवाइड करता येईल. 7 1 7 7 2 14 7 2 14 म्हणजे किती येईल बघा, भाग कितीचा बसला आपला, k बरोबर 22. किती मिळाले आपल्याला, k ची किंमत 22 किंमत मिळून जाते k ची. आपल्याला लिहिता येईल बघा, k is equal to 22. आपण त्याला जे उत्तर येत असणार त्याला तुम्ही ब्रॅकेट करत चला. मी आता इथं ब्रॅकेट केलेलं आहे ऑलरेडी. तशी तुम्ही पण सवय ठेवा, कारण जेणेकरून तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे, व्यवस्थित समजलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला ते बॉक्स वगैरे लिहिण्याची सवय जर लागली तर तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. आता ही जी k ची किंमत मिळालेली ती आपण ह्याच्यामध्ये लिहिली की आपल्याला काय मिळत असतं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणून आपण काय करूया बघा, k ची किंमत इथे लिहूया, घेऊया आपण कॉपी पेस्ट करून आणि मग आपल्याला इथे लिहिता येईल. k ची किंमत किती आलेली आपल्याला 22. सो m is equal to 22n. आणि आपल्याला ह्याला काय म्हणता येईल बघा, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला काय म्हणतो असतं, याला आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं आपल्याला इथं म्हणता येत असतं. आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, इथं n बरोबर दिलेलं आहे आणि m ची किंमत काढायची आहे. सो आपल्याला काय दिलेलं आहे इथं लिहिता येईल आपल्याला, बट नाउ n is equal to 14. इथं थोडं कॅपिटल झालंय पण तुम्ही स्मॉल लेटर मध्येच लिहा. आणि व्हॉट वी आर गोइंग टू फाइंड, m is equal to क्वेश्चन मार्क. आपल्याला m ची किंमत काढायची आहे, मग आपल्याला इथं क्वेश्चन मार्क लिहिलं. आता आपण काय करणार आहे, आता किती जर किमती काढायची असेल तर आपण हेच इक्वेशन ऑफ व्हेरिएशन वापरणार. देअरफॉर कंट्रोल सी इज इक्वल टू वी आर जस्ट राइटिंग हियर व्हॅल्यू ऑफ n. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n, 14 14. आता 14 गुणिले 22 ह्याचा आपल्याला गुणाकार द्यायचा आहे, म्हणून m ची किंमत किती येईल बघा आपल्याला. देअरफॉर कंट्रोल सी 14 2
28 आणि 14 2 28 29 30 म्हणजे 308 308 साधारणतः आपल्याला गुणाकार अशा पद्धतीने येईल. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार सुद्धा तुम्ही गुणाकार करू शकता. 14 1 14 14 2 28 28 8 8 2 14 2 28 आणि 2 30. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 308. आपल्याला साधारणतः ते लिहिता येईल. आपल्याला ह्याला पण आपण बॉक्स मध्ये इन्सर्ट करूया बघा, म्हणजे आपल्याला सोपं पडेल ते थोडंसं. प्रत्येक वेळेस उत्तराला जर आपण बॉक्स केला तर आपल्याला त्याचा फायदा झालेला दिसून येत असतो. ठीक आहे, काय हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल बघा, 308 असं आपल्याला तिसऱ्या उदाहरणाचं जे उत्तर आहे ते मिळणार आहे. आणि आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. उरलेले जे आपण प्रश्न आहेत ते उरलेले प्रश्न सोडून तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचे आहेत. माझा व्हॉट्सअप नंबर तरी पण तुम्हाला देतो. जर समजा एखाद्याला डिस्क्रिप्शन मध्ये नाही जाता आलं किंवा नाही सापडला तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो. तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवरती प्रश्न सोडून पाठवायचे आहेत. 96 89 55 67 91 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवरती पाठवा, मी सब तपासून देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंट्रोडक्शन ऑफ द व्हेरिएशन आणि प्रॅक्टिस सेट 7.1 अभ्यास केला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर आपण चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.